ओके, हा जो चॅप्टर आहे आपण काही पार्ट्समध्ये डिवाईड केला. त्यामधला पहिला पार्ट आहे युनिट्स अँड डायमेन्शन्स. पहिला जो DPP तुम्हाला दिला तो युनिट्सवरचा आहे. कशावरचा आहे? युनिट्सवरचा. तुम्हाला 2-4 दिवस झाले तो देऊन, आणि तुम्हाला स्टडी करायला सांगितला होता, आणि त्यामधल्या डिफिकल्टीज आपल्याला घ्यायच्या. तुम्हाला किती डिफिकल्टीज असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, मी सर्व घेईल, फक्त तुम्हाला डिफिकल्टीज विचारायच्या आहेत. तर युनिट्स आणि डायमेन्शन्सवरचा नाही, ते सध्या त्यांना वाचून नाही आलं ते. ओके, तर प्रामाणिकपणाने सांगा, कोणी कोणी DPP सोडून पाहिला, हात वर करा. वा, न येणे हे नॅचरल आहे, पण सोडूनच नाही पाहिलं असं नाही पाहिजे. ओके, तर ज्यांनी ज्यांनी सोडवलं आहे त्यांनी तुमच्या डिफिकल्टीज तुम्ही विचारू शकता इथे आलेल्या, किंवा त्या क्वेश्चन्स रिलेटेड कुठल्याही डिफिकल्टीज असतील त्या तुम्ही विचारू शकता. तर पहिल्या सर्वांचं 100% लक्षात आहे. इकडे बघा, लक्ष द्या, लक्ष इकडे द्या, माझ्याकडे लक्ष. बच्चू इकडे लक्ष. तर तुम्हाला जी फायनल एक्झाम द्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाची एक्झाम ती आहे एंट्रन्स एक्झाम. ती नीट असो, JEE असो की CET असो. आणि नीट, JEE, CET याची तयारी म्हणजे खरंच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला खूप चांगल्या तऱ्हेनं अंडरस्टँड करून सोडवता आले पाहिजेत. इथे लक्षात ठेवणे वगैरे वगैरे असं नाही, त्याचं बेस जे आहे ते समजून घेणे असं आपण स्टडी करायला पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी त्याच्या अगोदर झालेल्या आहेत. तर पहिल्या 5 क्वेश्चनमध्ये कोणाला काही डिफिकल्टीज आहेत का सांगा. पहिल्यामध्ये आहे कोणाला डिफिकल्टी? पहिला क्वेश्चन कसा आहे बघा, आता तुमची सुरुवात आहे म्हणून मी एकदा सांगतो, लक्ष द्या. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? U1 अँड U2 आर द युनिट्स सिलेक्टेड इन 2 सिस्टीम ऑफ मेजरमेंट. म्हणजे एक MKS असेल आणि दुसरं CGS असेल, किंवा एक MKS असेल दुसरा FPS असेल. 2 वेगवेगळ्या सिस्टीममधले युनिट्स आहेत, आणि N1 आणि N2 आर देअर न्यूमेरिकल व्हॅल्यूज, आणि त्यांच्यामधलं रिलेशन सांगायचं आहे. बघा, हे रिलेशन सांगताना मी एका एक्झाम्पलवरून तुम्हाला सांगितलं होतं. आठवते का ते एक्झाम्पल तुम्हाला? पहा, मी काय सांगितलं होतं, बोर्डवर लक्ष द्या. मी म्हटलं होतं जसं असं असेल की 5 मीटर इज इक्वल टू 500 सेंटीमीटर. लक्ष द्या बोर्डवर. आणि तुम्हाला पण हे वाचताना असं क्लिक झालं पाहिजे, हे काय आहे त्याचं मिनिंग समजलं पाहिजे. बघा, 5 मीटर इक्वल टू 500 सेंटीमीटर. मला सांगा, मीटर कोणती सिस्टीम आहे? MKS. सेंटीमीटर कुठले आहे? CGS सिस्टीममधलं. मग ही काय झाली? व्हॅल्यू. आणि हे काय झालं? युनिट. ही काय झाली? व्हॅल्यू. आणि हे काय झालं? युनिट. सो N1 U1 इक्वल टू N2 U2. हे कशाला म्हटलं N1 U1 हे समजलेलं पाहिजे. जसं मी असं म्हटलं की काय म्हणू आपण की 7 किलोग्रॅम इक्वल टू 7000 ग्रॅम. मग ह्या 7ला काय म्हटलं? N1. या युनिटला काय म्हटलं? E1. 7000ला काय म्हटलं? N2. युनिटला काय म्हटलं? U2. सो N1 U1 इक्वल टू N2 U2. यावरून आणखी एक पॉईंट क्लिअर होते की युनिट जर लहान असेल तर व्हॅल्यू मोठी असते, आणि युनिट जर मोठं असेल तर व्हॅल्यू लहान असते. म्हणजे U आणि N दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. घेतलं होतं अगदी सुरुवातीलाच. पॉईंट क्लिअर झाला का? जेवढं युनिट लहान तेवढी व्हॅल्यू मोठी, जेवढं युनिट मोठं तेवढी व्हॅल्यू लहान. समजते ना? समजते की नाही? 1 टन म्हणजे किती क्विंटल? 1 टन म्हणजे किती क्विंटल? 10 क्विंटल. मग क्विंटल लहान आहे तर 10 क्विंटल आले 1 टन. समजते का? इकडे बघा, 1 टन इज इक्वल टू 10 क्विंटल. बघा, टन कसा आहे? मोठा आहे तर व्हॅल्यू लहान आलेली. क्विंटल लहान आहे तर व्हॅल्यू मोठी आली. प्रत्येक ठिकाणी तसंच. ठीक आहे. सो N1 U1 इक्वल टू N2 U2. नंतर पहा, सध्या ना सुरुवात आहे तुमची, मला वाटते तुम्हाला मी विचार करायला शिकवलं पाहिजे, त्यामुळे आपण हे सर्व डिस्कस करून घेऊ. पहा, सेकंडमध्ये काय म्हटलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऑफ युनिट्स इज नॉट बेस्ड ऑन युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाईम. SI मध्ये फक्त मास, लेंथ, टाईम नाही आहे. मास, लेंथ, टाईम म्हणजे फक्त तिघांवर बेस्ड. मास, लेंथ, टाईम म्हणजे फक्त तिघांवर. MKS कशावर बेस्ड आहे? मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. मीटर म्हणजे लेंथ, किलोग्रॅम म्हणजे मास, आणि सेकंड म्हणजे टाईम. FPS फूट म्हणजे लेंथ, पाऊंड म्हणजे मास, आणि सेकंड म्हणजे टाईम. फॉर सेंटीमीटर लेंथ, G फॉर ग्रॅम, आणि S फॉर सेकंड. हे कशावर बेस्ड आहे? लेंथ, मास आणि टाईम. पण ही सिस्टीम लेंथ,
आहे, त्याचं एक्सपॅन्शन आहे, त्याचं एक्सटेन्शन आहे. लेंथ मास टाईममध्ये फक्त 3च आहेत. तर SI सिस्टीममध्ये 7 बेस युनिट्स आहेत आणि सोबत 2 सप्लिमेंटरी युनिट्ससुद्धा आहेत. होते ना, तुम्ही शिकवलं त्यावेळेस. आणि हे वाचत असताना असा विचार आपल्या डोक्यात येऊन गेला पाहिजे, हे तर फक्त वाहिल्याबरोबर आन्सर करण्यात की मतलब नाही. SI सिस्टीममध्ये 7 हे तर आहेतच 3, पण 7 बेस युनिट आहेत, त्यामुळे आणखी 4 एक्स्ट्रा युनिट्स आहेत आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्ससुद्धा आहेत. कळलं का? वाचत असताना ते सगळं आपल्याला आठवलं पाहिजे. थर्ड पहा, द फिजिकल क्वांटिटी is measured, a physical quantity is measured and its value is found to be NU, where N is numerical value and U is unit. So which of the following relation is true? मी तुम्हाला आता सांगितलं. युनिट जेवढं मोठं, व्हॅल्यू तेवढी लहान. एन आणि यूचं रिलेशन कसं आहे? इन्व्हर्स. सो एन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू यू. ते एक्झाम्पल पण घेतलं होतं आपण. इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं आता. समजलं का? हो की नाही? पुढे पुढे पहा, चांगले चांगले क्वेश्चन्स आहेत. नंतर पहा काय म्हटलं होतं फोर्थ क्वेश्चनमध्ये, विच ऑफ द पहा फोर्थमध्ये काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज ए डिराइव्ड युनिट. बघा, फंडामेंटल युनिट सोडले आणि 2 सप्लिमेंटरी सोडले तर बाकी सर्व युनिट डिराइव्ड युनिट आहेत. समजलं का? 2 फंडामेंटल 7 फंडामेंटल आणि 2 सप्लिमेंटरी सोडले तर बाकी सर्व युनिट्स कुठले युनिट आहेत? डिराइव्ड युनिट आहेत. तर विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ड? युनिट ऑफ मास फंडामेंटल आहे, युनिट ऑफ लेंथ फंडामेंटल आहे, युनिट ऑफ टाइम फंडामेंटल आहे. इथं कुठलंही चाललं असतं, युनिट ऑफ व्हॉल्यूम, युनिट ऑफ एरिया, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ फोर्स, युनिट ऑफ एनर्जी, युनिट ऑफ वर्क, ऑल दीज आर डिराइव्ड. समजलं ना? ते 7 सोडून द्यायचे. ओके. आणि नंतर पहा, लाईट इयर इज द युनिट ऑफ, कशाचं युनिट आहे? डिस्टन्स. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन व्हॅक्यूम इन 1 इयर. एका वर्षात लाईट जेवढं अंतर ट्रॅव्हल करेल कुठे? व्हॅक्यूममध्ये, त्याला म्हणतात 1 लाईट इयर. समजलं? आणि त्या लाईट इयरचं तुम्हाला रूपांतर किलोमीटरमध्ये करता आलं पाहिजे. लाईट इयरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करता आलं पाहिजे. समजते का? कोणाला करता येईल लाईट इयर इंटू किलोमीटर? तेच तर आहे. मग असं ना, म्हणजे तुम्ही जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन करतात तेच क्वेश्चन एक्झाममध्ये येतील असं नाही. त्यासाठी जे बेसिक लागते अंडरस्टँडिंग ते तुम्हाला समजलं पाहिजे. कोण सांगेल लाईट इयरचं कन्व्हर्शन किलोमीटरमध्ये कसं कराल? मला सांगा, लक्ष द्या इकडे. मला सांगा, लाईट इयर समजलं का तुम्हाला? लाईटने एका वर्षात एका इयरमध्ये जेवढं अंतर ट्रॅव्हल केलं, तुम्ही बॅग, पेन, पेन्सिल नका पाहू, कपडे पण नका पाहू, इकडे लक्ष द्या. सगळं चांगलं आहे हे सोडून, तर इथे चांगलं करायचं आपल्याला. तर काय, लाईटने एका वर्षात जेवढं अंतर ट्रॅव्हल केलं त्याला काय म्हणतात? लाईट इयर. मग मला सांगा, लाईटचा स्पीड माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे लाईटचा स्पीड? हात वर करा. अरे राम, इतकी बेकार. लाईटचा स्पीड व्हॅक्यूम मधला, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. अरे राम, यस. 1 2 कोणाकोणाला इथे हात वर करा बरं. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम 1 2, बॉईजमध्ये 2, इकडे 1 2, आणि मागे कोणी हात वर केला होता ना? बापरे, मग बरोबर आहे तुमचं. कसंच काय तुम्हाला जमणार? स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम माहीत नाही? लाईटचा स्पीड मला तर 8व्या वर्गातलाच आठवते अजून, की 8व्या वर्गात सरांनी सांगितलं होतं लाईटचा स्पीड किती असतो. लाईटचा स्पीड असतो बरं. आता त्यांना तर माहीतच आहे ज्यांच्या हात वर आहेत. लक्ष द्या इकडे, अशी पुअर कंडिशन नाही पाहिजे आपल्याला. पहा, लाईटचा स्पीड असतो किती? 3 इंटू, बरं मी हे बंदच करून टाकतो मी. स्पीड ऑफ लाईट पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. किती आहे स्पीड ऑफ लाईट? स्पीड ऑफ लाईट अर्थात इन व्हॅक्यूम. तर हा सीने दाखवतात, हा तो 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय? मीटर पर सेकंड. एका सेकंदात एवढे मीटर आहे ना. मीटर पर सेकंड म्हणजे तेवढे मीटर एका सेकंदात. म्हणून आपण काय लिहू शकतो? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 सेकंड. 1 सेकंडमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होणार? 3 इंटू 10⁸ मीटर. किलोमीटर करायचे असतील तर कसे कराल माहीत आहे? सो 3 इंटू 10⁵ इंटू 10⁵ मीटर. बरोबर आहे ना? आणि 10⁵ म्हणजे 1000 म्हणजे किलो. म्हणजे याला काय लिहिता येणार?
3 × 10⁵ किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो लाईट इन 1 मिनिट सेकंड. मला सांगा एका सेकंदातलं लाईटचं डिस्टन्स ट्रॅव्हल माहीत असेल तर एका मिनिटातलं काढता येणार? हे आता ही सांगावं लागतं. एका मिनिटमध्ये किती सेकंद? 60 सेकंड. याला 60ने मल्टिप्लाय केले की एका मिनिटमधलं डिस्टन्स मिळेल आणि त्याला आणखी 60ने मल्टिप्लाय केलं की एका तासामधलं डिस्टन्स मिळेल. त्याला 24ने मल्टिप्लाय केलं तर एका डेमधलं डिस्टन्स मिळेल आणि त्याला 365ने मल्टिप्लाय केलं की एका इयरमधलं डिस्टन्स मिळेल. मग 365 पॉईंट समथिंग करू शकता तुम्ही 1/4 लीप इयरमुळे. ओके, डिस्टन्स कवर्ड इन 1 सेकंड. लक्ष द्या, आता डिस्टन्स कवर्ड इन 1 मिनिट जर तुम्हाला काढायचं असेल तुम्ही काय कराल? मी शेवटचा आकडा घेतो. 3 × 10⁵ मल्टिप्लाइड बाय 60 किलोमीटर एका मिनिटमधलं. नंतर तुम्ही काय करणार? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 आवर. 1 आवरमधलं किती? 3 × 10⁵ मल्टिप्लाइड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 60. कॅल्क्युलेशनच्या नादी नका लागू सध्या, फक्त ना आयडिया समजून घ्या. नाही तर मग 3600 आणि 3ने मल्टिप्लाय ते कोणाला येते, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आयडिया सगळ्यात महत्त्वाचे. हे जर 1 आवरमधलं, सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 डे. 1 डेमध्ये किती आवर असतात? 24 आवर्स. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 डे काढायचं असेल तर काय करणार? 3 × 10⁵ मल्टिप्लाइड बाय याला 36 करा किंवा राहू द्या असंच, मल्टिप्लाइड बाय 24. काय झालं? किलोमीटर. आता काय पाहिजे आपल्याला? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, बरोबर आहे, इन 1 इयर. 1 इयरमधलं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड लागत असेल तर 3 × 60 × 60 × 24 × 10⁵ × 365, बरोबर ना? 365 किलोमीटर. आता येईल ते येईल, हा आकडा एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण ती प्रोसेस महत्त्वाची आहे. लाईट इयर, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 इयर, बरोबर आहे. तर हे काय झालं? 1 लाईट इयर आपण काढलं. अरे समजलं का? यस ऑर नो? 1 लाईट इयर म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन. आता खाली डोकं घालून नका बसू. मग एका सेकंदात किती लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल होतो माहिती आहे ना? किती? 3 × 10⁵ किलोमीटर किंवा 3 लाख किलोमीटर एका सेकंदात. एका सेकंदात 3 लाख किलोमीटर एवढा चालून जातो लाईट व्हॅक्यूममध्ये. बाकी मीडियममध्ये थोडासा कमी धावतो. समजते का? हे समजलं का? नाही तर मग फक्त लाईट इयर आणि युनिटचं डिस्टन्स काय असते लाईट इयर, मग काही अर्थ नाही आहे. समजलं? आणि हे तुमच्या लक्षात पाहिजे. स्पीड ऑफ लाईट किती? मोस्ट इम्पॉर्टंट, एकदम सिंपल गोष्ट आहे. स्पीड ऑफ लाईट किती असतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तो दाखवतात सी. आणि याच्यामध्येच मिनिंग आहे, मीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदात एवढे मीटर. मी मीटरचे पहिले काय केले? मीटरचे काय केले? किलोमीटर. इकडे लक्ष द्या, इकडे बोर्डवर मीटरचे किलोमीटर करताना काय केलं? लक्ष द्या इकडे माझ्याकडे. किलो म्हणजे 1000 ॲडजस्ट केला. मग कसा ॲडजस्ट केला 1000? तो जो पॉवर किती होता? 10⁸ त्याला मी डिव्हाइड केलं 10⁵ आणि 10�3. परत तो 8च आहे. 10�3च्या जागी काय लिहिलं मी? के. हा जो 10�3 आहे याच्या जागी तुम्ही काय लिहिलं? के लिहिलं. तुम्हाला पाठ करायची सवय आहे, पाठ नका करू. आता इकडे इकडे लक्ष द्या. खाली डोकं नका घालू. ह्याची स्लाइड येईल तर घेऊ शकता. समजलं? 1 लाईट इयर. दिस डिस्टन्स इज कॉल्ड 1 लाईट इयर. दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज 1 लाईट इयर. समजलं पाहिजे तुम्हाला. तर कुठे आहे आपली टेस्ट? ही. म्हणून असं सगळं समजलेलं पाहिजे. पण लाईट इयर हे कशाचं आहे? इयर कशाचं युनिट आहे? टाईम. बघा, इयर टाईमचं युनिट आहे, पण लाईट इयर डिस्टन्सचं युनिट आहे. ओके, समजलं ना? 1 लाईट इयर म्हणजे किती? ते जे कॅल्क्युलेशन आहे ते केल्यानंतर जे येईल दॅट इज 1 लाईट इयर. ओके, नंतर पहा 6 नंबर. पहा, लक्ष द्या, मी सर्व एक्सप्लेन करतो, थोडं फटाफट करू. विच ऑफ द फॉलोइंग इज स्मॉलेस्ट युनिट? बघा, स्मॉलेस्ट युनिट नाही माहिती आहे. इकडे बघा, तो पहिला बघा, सगळे ना सगळं एकमेकांना जोडले तुम्ही विचार तर चांगले विचार बनतात. मला सांगा, हा पेन खूप मोठा दिसतो, पण हा पेन ॲटमचा मॉलिक्यूलचा बनलेला आहे. मग याला जर तोडत नेलं शेवटी एक मॉलिक्यूल राहणार. मॉलिक्यूल माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 किंवा जास्त ॲटम एकमेकांना जोडलेले असतात, त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल.
ते ॲटम तोडून टाकले एकमेकांपासून, तर सिंगल सिंगल ॲटम राहिले. सिंगल सिंगल ॲटम राहिले, ते ॲटमला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस, ज्यामध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि त्याभोवती फिरत असतात इलेक्ट्रॉन्स. या न्यूक्लियसची साईज मोजण्यासाठी फर्मी वापरतात. फर्मी काय? फर्मी. आणि मग न्यूक्लियसची साईज फर्मीमध्ये मोजतात. मग न्यूक्लियसपेक्षा लहान कोणी असेल का? नो. मग सर्वात लहान युनिट कुठलं? फर्मी. आणि आता एक काम करायचं, सर्वात लहान जर आठवलं तर सोबत सर्वात मोठंही आठवून घ्यायचं. डिस्टन्सचं सर्वात मोठं युनिट कोणतं? पॅरासेक 3.26 लाईट इयर है ना. सर्वात लहान ज्या बघा, अभ्यास करण्याची पद्धत समजली का तुम्हाला? जर तुम्ही सर्वात लहान आठवून राहिले तर सोबत सर्वात मोठं कोणतं आहे ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. तुमच्या माइंडने म्हटलं अरे यार हे सर्वात लहान आहे, तर सर्वात मोठं कोणतं असेल? समजून राहिलं? मग सर्वात लहान युनिट डिस्टन्सचं फर्मी, सर्वात मोठं पॅरासेक. पॅरासेक हे लाईट इयरपेक्षाही मोठं आहे. एका पॅरासेकमध्ये 3.26 लाईट इयर असतात. एवढं मोठं आहे ना. हां, सगळं आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जे PDF पाठवलं ना त्याच्यामध्ये आहे. हे बुकमध्ये नाही आहे एवढं जास्त. म्हणून स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिस्टन्स काय असेल? फर्मी. आता थोडं इथे लक्षात घ्या, इकडे पहा. आता बाकी जर युनिट आले तर यावर आणखी काय क्वेश्चन विचारतील. तर बघा, हा झाला होता न्यूक्लियस, त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरून राहिले. न्यूक्लियसची साईज इकडे बोर्डवर, न्यूक्लियसची साईज जर मोजायची असेल तर कशामध्ये मोजतात? फर्मीमध्ये. पण पूर्ण ॲटमची साईज मोजायची असेल तर अँगस्ट्रॉंगमध्ये मोजतात. सुटेबल युनिट जर विचारलं, सुटेबल युनिट टू मेजर न्यूक्लिअर साईज फर्मी, सुटेबल युनिट टू मेजर ॲटॉमिक साईज अँगस्ट्रॉंग. बरोबर आहे. मग सुटेबल युनिट तुम्हाला समजलं पाहिजे. ते ॲटमची साईज आणि न्यूक्लियसची साईज फर्मीमध्ये, लाईटची वेव्हलेंथही बहुतेक अँगस्ट्रॉंगमध्येच मोजतात. असं थोडं आठवलं पाहिजे. ओके, समजलं? नंतर पहा क्वेश्चन नंबर 7. विच युनिट इज नॉट फॉर लेंथ? लेंथचं कोणतं युनिट नाही? पॅरासेक लेंथचं आहे. डिस्टन्स मोजतात ना. आताच तर आपण पाहिलं सर्वात मोठं युनिट कोणतं आहे डिस्टन्सचं? पॅरासेकच आहे ना. हे डिस्टन्सचं युनिट आहे सर्वात मोठं, तर हे लेंथचं युनिट आहे. लाईट इयर सुद्धा लेंथचं युनिट आहे. पॅरासेक लेंथचं युनिट आहे. लाईट इयर हे लेंथचं युनिट आहे. अँगस्ट्रॉंग सुद्धा लेंथचं युनिट आहे. नॅनो बाईट, बाईट तर आपण मेमरी मोजतो. किलो बाईट, नॅनो बाईट, टेराबाईट, मेगाबाईट, GB है ना. KB पण मोजतात. तर फक्त बाईटच इथे युनिट नाही आहे डिस्टन्सचं. बाकी सगळे डिस्टन्सचे किंवा लेंथचे युनिट आहेत. समजलं का? आणि आता हे अँगस्ट्रॉंग आलं तर लक्षात घ्या, 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर असते. किती? 1 अँगस्ट्रॉंग किती असते? 10⁻⁻10 मीटर. पॅरासेक काय आठवलं नाही तरी चालेल. लाईट इयरचं कॅल्क्युलेशनचं काम पडत नाही, पॅरासेकचं काम पडत नाही, पण अँगस्ट्रॉंग मात्र काम पडते. सो 1 अँगस्ट्रॉंग इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. समजलं का? लक्षात राहील काय? लक्षात राहील. 1 अँगस्ट्रॉंग इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. तोंडाला लॉक लावून नका बसू आता. बरोबर आहे. मग मेमरीला लॉक लागून जाते. ओके, नंतर पहा, पॅरासेक इज द युनिट ऑफ डिस्टन्स. बरोबर आहे. आणि असं लिहिलं तर मग मी पॅरासेक पर इयर असं म्हटलं मी. पॅरासेक पर इयर, तर कशाचं युनिट होणार? वरतं काय लिहिलं? पॅरासेक. बरोबर आहे. डिस्टन्स, आणि खाली काय लिहिलं? इयर. वरतं काय आहे? डिस्टन्स, आणि खाली इयर म्हणजे काय? टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम, वेलॉसिटी किंवा स्पीड. तुम्ही तर बल्कच सांगून राहिले. पॅरासेक पर इयर, तर पॅरासेक काय आहे? डिस्टन्स, आणि इयर काय आहे? टाईम. आणि डिस्टन्स अपॉन टाईम, वेलॉसिटी म्हणा किंवा स्पीड म्हणा. बरोबर आहे. तर समजते का? पण पॅरासेक इज द युनिट ऑफ डिस्टन्स. पण पॅरासेक पर जर असेल तर ते वेगळं युनिट तयार होणार. तर ते समजलं? पॉईंट क्लिअर झाला? असंच क्वेश्चन एक्झाममध्ये येईल का? नो, तो बदलून येणार आहे. तो बदल तुम्हाला समजला पाहिजे. त्यासाठी ना माझ्या शब्दाकडे तुमचं बरोबर लक्ष पाहिजे. ओके, त्यानंतर पहा 10. 1 यार्ड इज SI युनिट इक्वल टू 1 यार्ड. माहिती आहे कोणाला? यस, 1 यार्ड इन SI 9 नंबर सुटलो. ओके, ठीक आहे. तर विच इज करेक्ट युनिट फॉर मेजरिंग न्यूक्लिअर रेडिया? आता सांगितलं.
न्यूक्लियर रेडिया मोजण्यासाठी काय वापराल? फर्मी. ओके. वन ॲड कोण सांगेल? वन ॲड किती असते? वन ॲड बरं काही स्टडी केलं की नाही काहीच? यस यस 1. वन ॲड किती असते? 0.9144 मीटर असते वन ॲड. वन ॲड 1 मीटरपेक्षा मोठा असते की लहान असते? लहान असते. हे आहे वन ॲड इज इक्वल टू 0.9144. 0.9 म्हटलं तरी चालेल. मग यार्ड मोठा आहे की मीटर मोठा आहे? काही ना समजूनच नाही राहिलं. वन ॲड इक्वल टू 0.9191 लिहिलं तरी चालेल. 91 मीटर. मला सांगा इथे 1पेक्षा मोठा नंबर आहे का? मग यार्ड मीटरपेक्षा लहान आहे, मीटर यार्डपेक्षा मोठा आहे. मग कदाचित हे नाही विचारतो फॉलोइंग इज ग्रेटर युनिट, यार्ड की मीटर? तर मीटर मोठा आहे आणि यार्ड लहान आहे. समजलं? सो वन यार्ड इक्वल टू 0.9144 मीटर. ठीक आहे, लक्षात राहील. वन यार्ड म्हणजे किती? 0.991 म्हटलं तरी चालेल. वन यार्ड इक्वल टू 0.91 मीटर. आणि मोर करेक्ट लागत असेल समोर 4 आहेच तुमच्या लक्षात तसं. ओके. नंतर 1 फेमटोमीटर इज इक्वल टू, फेमटो आठवत तुम्हाला? आपण मिली डेसी असं करता करता गेलो होतो फेमटोकडे. इकडे लक्ष माझ्याकडे. फेमटो म्हणजे 10⁻⁻15. बस एवढंच लक्ष पाहिजे. मग 1 फेमटोमीटर म्हणजे -15 10⁻⁻15 मीटर. हो की नाही? जसं मायक्रो असते, नॅनो असते, तसंच फेमटो लिहिलं होतं. आठवते? फेमटो नंतर काय होतं? ॲटो होतो. ATTO ॲटो. ए स्मॉलनी दाखवतात त्याला. नव्हतं ॲटोमध्ये. अभि समजते का? हां, मला वाटतं तुम्ही रिडिंग नाही करत. बघा तुम्हाला मी अकोटच्या, तुम्ही एक समजून घ्या. तुमचे इकडे तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत हे फक्त इथे बसणारे चेहरे नाही आहेत, है ना? तुमचे कॉम्पिटिटर खूप जास्त मेहनत करून राहिले. समजून राहिलं का? ते कोणी अमरावतीला असेल, कोणी अकोल्याला असेल, कोणी नांदेडला असेल, कोणी कोट्याला असेल. ते तुमचे कॉम्पिटिटर आहेत. वर्गात जर कोणाला येत नसेल आणि आपल्याला आलं नाही तरी चालते असं नका समजू. खूप मेहनत करून राहिले तुमचे कॉम्पिटिटर. आणि पर्सेंटाईलमध्ये 95% काहीच अर्थ नाही आहे. 96-97% अर्थ नाही आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज लागत असेल तर 99.5% वर बोला तुम्ही. 99.5% वर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तुम्हाला तर, है ना? मग ते असं हलक्या फुलक्यात घेण्यात काही अर्थ नाही आहे. प्रत्येक गोष्टीचं मिनिंग काढा, त्याच्यावरून आणखी काही मिनिंग निघते का ते काढा. प्रत्येक गोष्टीला ॲनालाइज करून ठरवा. समजलं? इथे काय फक्त नेहमी फेमटोच विचारतील काय? काय येऊ शकतो? जे आपण मल्टिपल आणि सब मल्टिपल दिले त्यातला कोणताही इथे असू शकतो. आठवते? कुठून सुरुवात केली होती आपण? डेका, नंतर हेक्टो, नंतर किलो, नंतर मेगा, नंतर गिगा, नंतर टेरा, पेटा वगैरे वगैरे. नंतर तिकडे डेसी, नंतर सेंटी, नंतर मिली, नंतर मायक्रो, नंतर नॅनो, नंतर असं सगळं केलं होतं ना. त्यातलं कोणतंही इथे असू शकते. हॅलो, हा त्या टाईपचा क्वेश्चन आहे. तिथं मग फक्त फर्मी किंवा फेमटो केलं आणि फर्मी केलं की झालं? नो. समजलं का? असा ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचता आणि तुमच्या डोक्यात जर असं येत असेल, यार इथे काही एकदम मग्न आहेत आपल्याच कामात, इथे काही पण असं असू शकते, हा जेव्हा तुमच्या डोक्यात विचार येऊन जाणार आणि तुम्हाला ते सर्व सिम्बॉल्स आठवतील तर तुम्ही या क्वेश्चनचा स्टडी केला. नाही तर हा एक क्वेश्चन स्टडी करून काही उपयोग नाही आहे. माझं बोलणं समजलं? की इथे किती सिम्बॉल लिहून दिले होते? किती सिम्बॉल लिहून दिले होते? पॉझिटिव्हसाठी आणि निगेटिव्हसाठी. पॉझिटिव्हसाठी 9, निगेटिव्हसाठी 9. ते 9 पैकी 9 9 18 सिम्बॉल दिले होते. त्यापैकी या फेमटोच्या जागी काहीही असू शकते. बरोबर आहे? आणि ते तुम्हाला सर्व सोडवता आले पाहिजे. माझं बोलणं समजून राहिलं? एक क्वेश्चन सोडवता त्यावेळेस फक्त तोच क्वेश्चन सोडवत असाल तर मग प्रोग्रेस नाही होणार. एक क्वेश्चन सोडवला तर तुम्हाला त्यासारखे कुठलेही क्वेश्चन जे आहेत ते त्यावर आला पाहिजे. कारण एक्झाममध्ये जसेच्या तसे क्वेश्चन नसतील. 10वीपर्यंतची एक्झाम, शाळेतली एक्झाम नका समजू. आपल्या टेस्टमध्ये वेगवेगळे क्वेश्चन असतील. ओके. हां,
सर्व घ्यावं लागून राहिले. नंतर लेंथ कॅन नॉट बी मेजर्ड बाय. मला सांगा फर्मी काय मोजते? लेंथ. बरोबर आहे. मायक्रॉन काय मोजते? लेंथ. लाईट इयर काय मोजते? लेंथ. मग काय सुटलं? डी बाय. मग डी. आता एक होमवर्क देऊन ठेवतो. तर डी बाय काय मोजते? कोणी केलं का? तुम्ही जर सोडवले असतील तुम्ही विचार करायला पाहिजे होतं यार. गुगल तर तुमच्याकडे आहे, फोन आहे जवळ. तर डी बाय कशाचं युनिट आहे? डी बाय इज युनिट ऑफ डॉट डॉट डॉट. गुगलवर टाकल्यावर व्हॉइस सर्च केलं की येऊन जाते. कोणी केलं का? डी बाय कशाचं युनिट आहे? की बाय बाय केला याला तुम्ही? अबे अभ्यास करण्याची पद्धत समजून राहिली तुम्हाला? जे करेक्ट आहे, हॅलो, जे करेक्ट आहे तेही लक्षात घ्यायचं आणि जे रॉंग आहे ते कशाचं युनिट असतं तेही लक्षात घ्यायचं, तर अभ्यास होते. करेक्ट घेऊन ते एक्झामच्या वेळेस करायचं. हे करेक्ट आहे हेच आन्सर, ते बरोबर आहे. पण अभ्यास करत असताना ते युनिट कशाचं आहे, रॉंग का झालं ते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ना. ते दुसरं कशाचं तरी युनिट असलं पाहिजे. तर उद्या शोधून आणायचं की डी बाय कशाचं युनिट आहे. कोणाला माहिती? यस, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. बरोबर आहे. नसं समजलं ना तरी चालते, पण आपल्याला माहित तर असलं पाहिजे कशाचं युनिट आहे. ओके. नंतर युनिव्हर्सल टाइम इज बेस्ड ऑन. युनिव्हर्सल टाइम इज बेस्ड ऑन. कशावर टाइम आहे बेस्ड? युनिव्हर्सल. रोटेशन ऑफ अर्थ ऑन इट्स ॲक्सिस, अर्थ ऑर्बिटल मोशन अराउंड दी सन, व्हायब्रेशन ऑफ सिजियम ॲटम आणि ऑसिलेशन ऑफ क्वार्ट्ज क्रिस्टल. तर कशावर टाइम बेस्ड असतो? यस, युनिव्हर्सल टाइम कशावर बेस्ड आहे? यस, काय? ॲटॉमिक क्लॉक. काल बोललो होतो ना आपण, ॲटॉमिक क्लॉक म्हणजे हे करेक्ट मेजरमेंट करण्यासाठी जे आहे, तर त्या मेजरमेंट करण्यासाठी आपण काय वापरतो? व्हायब्रेशन्स ऑफ सिजियम ॲटम हे मेजरमेंट करण्यासाठी वापरतो. बरोबर आहे. आणि टाईम जो बेस्ड आहे तो अर्थच्या रोटेशनवरच बेस्ड आहे. रोटेशन एक झालं की 24 आवर ना. समजते? मागे आन्सर पाहिले काय दिलेलं आन्सर? तर तुम्ही पाहिलं का? मागे आन्सर पाहून राहिले? तुम्हाला जो PDF पाठवलं ना त्या PDF मध्ये आन्सर दिलेले आहेत. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की आन्सर पहा तुम्ही. हां, आणि आता लक्ष द्यायचं इकडे. मग अर्थच्या रोटेशनवर काय टाइम बेस्ड नाही आहे का? अर्थ फिरते तसाच टाइम बदलतो ना. दोघांमधलं कन्फ्युजन दूर करून यायचं उद्या. समजलं? हां. नंतर पहा. हां, तर हे तर मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, फक्त नंबर नव्हता सांगितला. ओके. काय म्हटलं होतं? हाऊ मेनी वेवलेंथ क्रिप्टॉन 86 आर देअर इन 1 मीटर. क्रिप्टॉन 86च्या 1 मीटरमध्ये किती वेवलेंथ असतात आठवते? काल सगळी थिअरी सांगितली होती. किती वेवलेंथ असतात? 1650763.73 हा नंबर. त्याला कसं लक्षात ठेवाल? 1650, 663 आणि तिकडे 73. 1650 मध्ये काहीतरी झालं होतं असं विचार करायचा. 1650 मध्ये कोण असेल? आजोबाचे आजोबा, त्यांचा जन्म झाला असेल 1650. बरोबर आहे. नंतर 763 आणि 63च्या नंतर आहे 73. इथे आहे पॉईंट. लक्षात ठेवण्यासाठी. याला तर काही असं बेस नाही ना. एवढ्या वेवलेंथ म्हणजे काय असते? 1 मीटर. बघा मी तुम्हाला थोडक्यात आणखी आठवण करून देतो. इकडे बघा काल काय सांगितलं होतं. आपण एक ॲटम घेतला होता. तो कोणता घेतला होता? क्रिप्टॉन 86. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की क्रिप्टॉन 86 मध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये जम्पिंग होत राहते त्यांची. जेव्हा तो इलेक्ट्रॉन जम्प होते तेव्हा काय बाहेर पडते? रेडिएशन बाहेर पडते. या रेडिएशनला काय असते? वेवलेंथ. एवढं अंतर म्हणजे वेवलेंथ. अशा किती वेव्स घ्यायच्या? ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, अशा किती घ्यायच्या? 1650763.73 जर घेतल्या तर जेवढं अंतर तयार होणार दॅट इज कॉल्ड 1 मीटर. समजलं? ही घेतली होती आपण काल 1 मीटरची डेफिनेशन. तुम्हाला म्हटलं होतं फक्त एक नंबर तेवढा शोधून आणा. कोणी कोणी शोधला होता? चला गुड, तुम्ही शोधला तर तोच आपल्या पेपरमध्ये होता. समजलं का? म्हणून मीटर, लक्ष द्या, मीटरची डेफिनेशन करताना कोणता ॲटम घेतला? हॅलो भाऊ, मीटरची डेफिनेशन करताना कोणता ॲटम घेतला? क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा कुठला आयसोटोप घेतला? 86 वाला. आणि ट्रान्झिशन होत राहते. बरोबर आहे. कोणता लाईट बाहेर पडला? ऑरेंज लाईट. ऑरेंज लाईट. बरोबर आहे.
आणि किती वेवलेंथ घेतल्या ऑरेंज लाईटच्या 1650763.73 एवढ्या वेवलेंथ घेतल्या. तर जेवढा अंतर ट्रॅव्हल होणार दॅट इज कॉल्ड ॲज 1 मीटर. असं आपण 1 मीटरला डिफाईन केलं होतं. समजते? म्हणून 1 मीटरच्या डेफिनेशनमध्ये कोणता ॲटम आहे? क्रिप्टॉन 86. या ॲटममधले इलेक्ट्रॉन ज्यावेळेस व्हायब्रेट होतात वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये, हॅलो हॅलो इकडे, वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये येतात, त्यावेळेस काय इमिट करतात? रेडिएशन किंवा वेव्ह इमिट करतात. त्या वेव्हचा रंग कोणता असतो? ऑरेंज. त्या वेव्हला काय असते? वेवलेंथ. आणि एवढ्या वेवलेंथ जर घेतल्या, एवढ्या म्हणजे केवढ्या? शेवड्या किती? 1650763.73. लक्षात राहील. एवढ्या वेवलेंथ जर घेतल्या एकत्र केल्या तर जेवढी लेंथ तयार होणार दॅट इज 1 मीटर व्हॅक्यूम मध्ये. समजलं? 1 मीटर हो की नाही? हां, मोडायचं. असं समजून समजून घ्यावं लागते. तुम्हाला आता पुढे पुढे लक्षात येईल की अभ्यास करण्याची पद्धत काय आहे. ओके, पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ टाइम. कोणतं टाईमचं युनिट नाही आहे? बोर्डवर पाहायचं. अरे 1 मिनिट तुम्हाला सांगतो. इकडे पहा. तुमच्या काहींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटते की तुम्ही काही खास याला इम्पॉर्टन्स देऊन ऐकून नाही राहिले, है ना. पण माहिती आहे का, तुम्हाला सर्वांना याचं म्हणजे इम्पॉर्टन्स रिझल्ट ज्यावेळेस खराब येईल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल. तुमच्या मित्रांच्या मैत्रिणींच्या चांगल्या चांगल्या ठिकाणी ॲडमिशन होतील. आणि जे दात काढणारे आहे, जे खाली पाहणारे आहे, जे दुसरंच काहीतरी बोलून राहिले, मी पाहिलं नाही त्यांना खूप चांगलं कॉलेज कधी मिळालं म्हणून, चांगल्या ठिकाणी ॲडमिशन झालं म्हणून. थोडं इम्पॉर्टन्स देऊन लक्ष पूर्वक आहे का. आणि हा पहिला DPP आम्ही असे सोडून नाही देणार. सर्व मी तुम्हाला घरी देणार आहे, बरोबर आहे. त्याचं सोल्युशन पाठवणार आहे. तुम्हाला घरी स्टडी करायचे. मी विचारेल पहिल्या 5मध्ये कोणाला प्रॉब्लेम, दुसऱ्या 5मध्ये कोणाला प्रॉब्लेम, आणि ज्यांचे प्रॉब्लेम असतील त्यांचेच प्रॉब्लेम सोडवले जातील. आणि हे जे म्हणतात ना घरून वाचून नाही आले, 5वं सांगा 7वं सांगा, बरोबर आहे, तर मला ते ओळखायला येतात. तुम्हाला घरी वाचावं लागेल. समजून राहिलं? त्यासाठी तुम्हाला हार्ड कॉपी दिली. तुम्हाला म्हटलं आलं नाही तरी चालते, फक्त वाचा, विचार करून पहा, बरोबर आहे. येत नसेल तर त्याचं सोल्युशन पहा. सोल्युशन जे PDF पाठवलं ना व्हॉट्सअप ग्रुपवर, त्यामध्ये शेवटी सोल्युशन्स दिलेले आहेत. ते सोल्युशन मी स्वतः तयार केले तुमच्यासाठी. बुकिश मेथडचे सोल्युशन एकदम बकवास असतात. मी स्वतः टाईप करून तयार केलेले आहे. तुम्हाला समजतील असे ते सोल्युशन्स तुम्ही पाहायला पाहिजे. हा पहिला DPP आहे. तुम्हाला सवय पडावी विचार करायची म्हणून मी घेत आहे. आणि मी जसा विचार करतो, करेक्टवरही विचार करतो आणि रॉंगवरही विचार करतो. तुम्ही तसा विचार करायचा, कोणतं करेक्ट कुठलं रॉंग, आणि हा क्वेश्चन बदलून कसा विचारला जाऊ शकतो. 3-4 विचार करायचे, बरोबर आहे. नाही तर क्वेश्चन आल्याबरोबर सोडवला की पुढे असं नाही करायचं. ठीक आहे, सध्या आपल्याला टाईम आहे. एकदा तुमची थिंकिंग लेवल डेव्हलप झाली की मग तुम्हाला शिकायला पुढे जायला मजा येईल. ओके, पहा क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ टाईम. टाईमचं कोणतं युनिट नाही? मायक्रो सेकंड. सेकंड टाईमचंच युनिट आहे. लुनार मंथ. लुनार मंथ माहित आहे? कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय लुनार मंथ? आपला मंथ माहिती आहे, आठवडा, संडे टू संडे. एक आठवडा पूर्ण झाला 7 दिवसाचा, बरोबर आहे. आणि मंथ 30 डेज, 31 डेज. लुनार मंथ कोणाला माहित आहे? कोणालाच माहित नाही. त्यावेळेस घेतले होतं, पण जे फाउंडेशनला होते त्यावेळेस घेतलं होतं. लुनार म्हणजे लुना. लुनार काहीच माहित नाही का रे तुम्हाला? लुनार इज द वर्ड रिलेटेड विथ मून. इकडे बघा, लुनार वर्ड कशाच रिलेटेड आहे? मून. मूनला ऐका, मूनला अर्थ, मून अर्थभोवती फिरतो ना की नाही फिरत? अर्थ मून भोवती फिरते. अर्थ मून भोवती फिरते आणि सूर्य अर्थभोवती फिरतो. काय होते? मून अर्थभोवती फिरतो. मूनला अर्थभोवती एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो दॅट इज कॉल्ड लुनार मंथ. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देऊन ठेवतो. एका लुनार मंथ मध्ये अर्थवरचे किती डेज असतात ते शोधून काढायचं. 32. घेतलं? लुनार मंथ समजला? टाइम टेकन बाय द मून टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन राउंड दी अर्थ. अर्थ भोवती, माऊली लक्ष द्या, हॅलो, अर्थ भोवती मूनला एक, हे काय ओवानी घालून राहिलो का मी? अर्थ होती मूनला एक वळणी आहे का?
अर्थ भोवती मूनला एक राऊंड पूर्ण करायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड लुनार. आणि एका लुनार मंथ मध्ये अर्थ किती डेज असतात? यस 15 नाही 30 नाही. काहीच माहित नाही यार तुम्हाला, कसे शिकले का? ठीक आहे, शोधून आणायचं. 27 पॉईंट माहित नाही अजूनही, शोधा मग. लुनार मंथ समजला, 27 डेज असतात अप्रॉक्सिमेटली, 27 दिवस लागतात मूनला. हॅलो, मूनला अर्थ भोवती. मी काय करतो आताच्या आता सांगतो, आणि मी बरोबर विचारेल त्याला सांगावं लागेल. म्हणजे आताच्या आता सांगितलेली यांना माहीत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा कंडिशन किती मस्त आहे आपली. अर्थला मूनला अर्थ भोवती एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? 27 डेज, 27 पॉईंट समथिंग 27 डेज लागतात. त्याला म्हणतात 1 लुनार मंथ. मग कशाचं युनिट आहे? टाईमचं युनिट आहे लुनार मंथ. नंतर लीप इयर. लीप इयर माहिती आहे? हा, लीप इयर एका दिवसाने मोठं 365च्या ऐवजी नक्की की 364 असतात आणि एक 365 असते? काहीच माहित नाही तुम्हाला. तर एक वर्ष थोडा आपण जास्त घेतो एका दिवसाने, त्याला काय म्हणतो आपण? लीप इयर. मायक्रो सेकंड कशाचं युनिट आहे? टाईमचं. लुनार मंथ कशाचं युनिट आहे? टाईमचं. लीप इयर कशाचं युनिट आहे? टाईमचं. आणि पॅरालॅक्टिक सेकंड म्हणजे यालाच पॅरासेक म्हणतात. हे कशाचं युनिट आहे? डिस्टन्सचं. पॅरालॅक्टिक सेकंड. तिथं मग इथे सेकंड, सर सेकंड आहे ना, टाईमचं युनिट आहे ना? नो माऊली, टाईमचं युनिट नाही आहे. समजलं का? पॅरालॅक्टिक सेकंड म्हणजेच पॅरासेक. इट इज द युनिट ऑफ डिस्टन्स. समजलं का? एक पॅरासेक म्हणजे किती डिस्टन्स? कोण शोधते बघू आपण. तुम्हाला शोधून आणायचा एक पॅरासेक म्हणजे किती डिस्टन्स. यूट्यूबवर टाकू शकता तुम्ही, 1000 व्हिडिओज मिळतात, बरोबर आहे. बाकीनं सर्च करता, हे सर्च करा आता कामाच्या गोष्टी. एक पॅरासेक म्हणजे किती ते तुम्हाला शोधून आणायचं. ओके, पहा, लक्ष द्या आता पुढे. पहा, हर्ट्ज इज द युनिट ऑफ. लक्ष द्या, हर्ट्ज कशाचं युनिट आहे? फ्रिक्वेन्सीचं. पण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय समजलं पाहिजे. इकडे बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय समजलं पाहिजे. इकडे बघा, एका सेकंदात जेवढे राऊंड पूर्ण होतील, एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन पूर्ण होतील, एका सेकंदात जेवढे स्वतःभोवती व्हायब्रेशन पूर्ण होतील, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. समजलं? या फॅनचे काय होत आहेत? रोटेशन्स. तुम्ही समजा दोरा घेतला आणि त्याला काहीतरी दगड बनवला, त्या दगडाचे काय होतील? रिव्हॉल्युशन्स. हा पेन मी असा करून राहिलो, काय होऊन राहिले? व्हायब्रेशन्स. बरोबर आहे. एखाद्या स्प्रिंगला काहीतरी वेट बांधलं, त्याला ओढलं सोडून दिलं, तो स्प्रिंग काय होणार? व्हायब्रेट. वेट व्हायब्रेट होणार. बरोबर आहे. तर एका सेकंदात जेवढे रोटेशन्स होतील किंवा रिव्हॉल्युशन होतील किंवा जेवढे व्हायब्रेशन होतील, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. मग 1 सेकंदच असलं पाहिजे असं नाही, 1 मिनिटही चालेल, 1 तासही चालेल, बरोबर आहे. पण एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन होतील त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि त्याला पर सेकंदलाच काय म्हणतात? हर्ट्ज. एसी माहिती? एसी काय असते? तो घरात लावलेला थंड हवा देणार एसी. एसी आणि डीसी दोन प्रकारचे करंट असतात. एसी करंट, इंडियामध्ये एसी करंटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. 50 हर्ट्ज. USA मध्ये ही इंडियन एसीची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज. युरोपमध्ये 60 हर्ट्ज. एवढा वेळा हा लाईट आहे ना, एवढा एका सेकंदात हा 50 वेळा बंद होतो आणि 50 वेळा सुरू होतो हा लाईट. पण तो एवढा फास्ट होतो की आपल्याला कळतच नाही. म्हणजे करंटचं व्हॅरिएशनच तसं होत राहते. मग याची फ्रिक्वेन्सी, याचं युनिट काय असते? हर्ट्ज. सो हर्ट्ज इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. आता बघा, फोर्सचं युनिट काय असते? न्यूटन किंवा डाईन, बरोबर. नंतर इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय असते? कुलम, बरोबर आहे. आणि मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला असते. ते तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. समजते? वेबर असते किंवा मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याचं युनिट वेबर असते. समजलं? मॅग्नेटिक फ्लक्स युनिट काय असते? वेबर. वेबर म्हणजे काय ते तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. याचं युनिट काय असते? न्यूटन आणि डाईन. आणि याचं युनिट काय असते? इलेक्ट्रिक चार्जचं कुलम. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? हर्ट्ज.
समजलं? सोबत बाकीचे युनिट आठवायचे. जर सोपे असले तर त्याच्यावर विचार करायचा, जर वेगळेच असले तर ते सध्या चालतील. मॅग्नेटिक फ्लक्स सध्या तुम्हाला समजत नाही. समजलं का? हां, कसा विचार करायचा समजलं. फक्त युनिट मिळून, फक्त आन्सर मिळून चालत नाही. बाकीचे ऑप्शन आहेत त्यावरही विचार करायला शिका, तर कुठे चांगले मार्क्स मिळतील. ओके. तर त्यानंतर पहा 17 डेन्सिटी ऑफ लिक्विड इन सीजीएस सिस्टीम. सीजीएसमध्ये ऐका, आता इकडे चांगला क्वेश्चन आहे हा. सीजीएसमध्ये एखादं लिक्विड आहे, त्याची डेन्सिटी आहे 0.625 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज इट्स मॅग्नेट्यूड इन SI सिस्टीम. सीजीएसमध्ये दिलेलं आहे, SI मध्ये विचारलं. आठवते तुम्हाला काही? मी सांगितलं होतं डेन्सिटीच्या बाबतीत सीजीएस युनिट आणि SI युनिट कोणतं मोठं आहे? सीजीएस मोठा आहे आणि SI लहान आहे. बरोबर आहे. काय रिलेशन असते ते पहा. मी इथे या स्लाइडवर करू आपण. कुठली टर्म आहे? कुठली टर्म आहे? डेन्सिटी. डेन्सिटी म्हटलं की फॉर्म्युला आठवला पाहिजे भाऊ. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. आणि MKS युनिट जर लिहायचं झाल्यास तुम्ही काय करता? मासचं युनिट केजीन, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. आणि सीजीएस युनिट जर लिहायचं झाल्यास किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम आणि मीटर क्यूबच्या जागी सेंटीमीटर क्यूब. याला CC पण लिहितात. याला असं लिहितात ग्रॅम पर CC. CC म्हणजे बॉटल नाही, क्युबिक सेंटीमीटर. CC नाही तर बॉटल. CC म्हणजे बॉटल का? CC म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटर क्यूब, त्याला CC लिहिलेलं आहे. ओके, समजलं? नाही समजलं, CCत जाऊन बसले. पाहता, लक्ष द्या इकडे. कन्व्हर्जन कसं कराल बघा. 1 kg पर मीटर क्यूब. काय? 1 kg पर मीटर क्यूब. कसे करायचे बघा. किलोग्रॅम, के म्हणजे 1000, याचे काय झाले? ग्रॅम. मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्याचा क्यूब. बरोबर, लक्ष द्या. इथं 10⁻³ 100 म्हणजे 10⁻² लिहिलं चालते. 10⁻², 10⁻²चा क्यूब केला तर काय होणार? 10⁻6. इथे राहिले ग्रॅम आणि खाली राहिला सेंटीमीटर क्यूब. 10⁻6 जर वरते गेले तर हां, इथं काय होणार? 10⁻³ - 6 आणि 10⁻³ - 6 10⁻³ बरोबर आहे. काय झालं याचे? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि म्हणून रिलेशन काय झालं माहिती आहे का? तर रिलेशन कसं लिहिता येईल आपल्याला? म्हणून रिलेशन कसं लिहिता येईल? पूर्ण रिलेशन एकत्र लिहिलं तर 1 बघा, 1 kg पर मीटर क्यूब इक्वल टू 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. याचा अर्थ kg पर मीटर क्यूबचे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. आणि याच्या उलट 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू 10⁻³ kg पर मीटर क्यूब. हे दोनही भाऊ लक्षात पाहिजे. समजलं का? एकदम सिंपल गोष्ट आहे. 5वीतल्या 7वीतल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, जे KVPY वगैरे एक्झाम देतात. बरोबर आहे. आणि आपण 11वीत गेलो तरी आपली कंडिशन आहे खराब, आहे की नाही? समजलं? काय समजलं? 1 kg पर मीटर क्यूब इक्वल टू 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू 10⁻³ kg पर मीटर क्यूब. याचा अर्थ, लक्ष इकडे माझ्याकडे, इकडे पाहायचं. जर डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये दिली असेल, घाला डोकं खाली. तर जर डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये दिली असेल, त्याचे तुम्हाला kg पर मीटर क्यूब करायचे असतील तर त्याला काहीतरी करावं लागते. काहीतरी त्याला 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं. समजलं? काय समजलं तेच नाही माहीत. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबचे kg पर मीटर क्यूब करताना त्याने एकमेकांकडे पाहायचं, 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं. आता चला आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन चांगल्या तऱ्हेने सोडवता आले पाहिजे त्यार. बापरे, बेकार क्वेश्चन. लहान मुलं बघतील ना मला, ते म्हणतील काय सर 11वी-12वीला शिकून राहिले तुम्ही, हे तर आम्हाला पण येते. पहा आता हे जे आहे किती, मला असं वाटते माझ्या मुलाच्या वर्गातलेच मुलं बघतील ना, ते म्हणतील बापरे दांदडे सर एवढं शिकावं लागते का यांना, एवढे ढो आहेत का तुमचे विद्यार्थी. तर त्यांना पण माहिती आहे, 6वीतल्या विद्यार्थ्यांना. ओके, पहा तर किती 0.
625 आहे ना, हे कशामध्ये आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर काय करणार तुम्ही 0.625 इंटू 10^3. आता काय होणार के जी पर मीटर क्यूब. 10^3 मल्टिप्लाय करणे म्हणजे 1000 मल्टिप्लाय करणे, 1000 मल्टिप्लाय करणे मग 0.3 पुढे घेणे 625 के जी पर मीटर क्यूब. मग कुठला आन्सर असेल करेक्ट 625. युनिट काय असेल याचं के जी पर मीटर क्यूब. समजलं, लक्षात राहील कायम, कायम लक्षात राहील ना. डेन्सिटी जनरली दिला जाणार ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं काम पडेल के जी पर मीटर क्यूब मध्ये. ओके. आता बघा तुम्हाला असं विचारलं असतं की हे लिक्विड आहे आणि लिक्विड जर तुम्ही एका कंटेनरमध्ये वॉटर घेतलं असतं, हे काय घेतलं वॉटर, आणि त्यावर हे लिक्विड तुम्ही टाकलं असतं, हे लिक्विड वॉटरमध्ये मिक्स झालं असतं की वर तरंगलं असतं, फ्लोट झालं असतं का? आता आता कोण सांगेल फ्लोट झालं असतं की मिक्स झालं असतं की आतमध्ये गेलं असतं, खाली पोहोचलं असतं? का बरं? डेन्सिटी या लिक्विडची वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? काही जण म्हणतात जास्त आहे, काही जण म्हणतात कमी आहे. म्हणजे दोनच, एक जास्त एक तर कमी, एक तर असणारच. अरे वॉटरची डेन्सिटी खूप वेळा सांगितली असते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कधीच विसरू नका. वॉटरची डेन्सिटी किती 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. किती सोपं आहे लक्षात ठेवायला 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि या कमी आहे, कमी, ज्याची डेन्सिटी कमी ते काय होत असते फ्लोट होत असते. म्हणून हे जर लिक्विड टाकलं असतं ना ते इथे फ्लोट झालं असतं. बरोबर आहे, लिक्विड असतं पहिले, त्याच्यावर जर वॉटर टाकलं असतं तर वॉटर लिक्विडच्या खाली जाऊन बसलं असतं, नंतर खाली त्याचा लेअर तयार झाला असता. बरोबर आहे. सगळ्याच अँगलने आपण विचार करायचा. तर कशावर विचार केला आपण? डेन्सिटीच्या युनिटवर. मग कोणतं युनिट मोठं आहे, एमकेएस की सीजीएस? सीजीएस. बरोबर आहे. आणि ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबचे के जी पर मीटर क्यूब करताना काय कराल? क्यूब किंवा 1000 मल्टिप्लाय करायचं. हे सगळं मनातल्या मनात करायचं. याला 1000 मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट इकडे चालला जाईल. दॅट इज करेक्ट आन्सर. बरोबर आहे. आणि वॉटरची डेन्सिटी लक्षात ठेवायची किती 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही दिलेली नसते, हे तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरण्यात येईल. काय? डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, चला ठीक आहे, समजलं बरोबर? येस ऑर नो? हां, ओके. नंतर पहा काय म्हटलेलं आहे 18. करेक्ट व्हॅल्यू ऑफ 0 डिग्री सेंटीग्रेड ऑन केल्विन स्केल. सेंटीग्रेडचे केल्विन आणि केल्विनचे सेंटीग्रेड करून पाहिले कधी? करून पाहिले का? बरं, कोणाकोणाला माहिती आहे सेंटीग्रेड आणि केल्विन काय आहे? टेम्परेचरचं युनिट आहे. आणि सेंटीग्रेडचे केल्विन करताना किती ॲड करतात? 2. आतापर्यंत तुम्ही 273 ॲड केले, आता 273 करेक्ट नाही आहे, 273.15. बरोबर आहे. समजा असं म्हटलं असेल एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आहे, पहा तर इकडे, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला काय करावं लागेल 27 प्लस 273.15 असं जर केलं तर करेक्ट होणार. बरोबर आहे. म्हणजे 300.15 काय केल्विन. बरोबर आहे. सेंटीग्रेडचे केल्विन करताना 273.15 काय करतात? ॲड करतात, मल्टिप्लाय नाही करत. बरोबर आहे. सो करेक्ट व्हॅल्यू ऑफ 0 डिग्री सेंटीग्रेड ऑन केल्विन स्केल. म्हणजे इथे टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेंटीग्रेड, याचे काय करायचे आहे केल्विन. मग या 0मध्ये 273.15 ॲड केले तर त्याचं कन्व्हर्शन केल्विनमध्ये होणार. सो 273.15 केल्विन. समजलं? इथे 0 डिग्री सेंटीग्रेडचा केल्विन केला, मग कोणत्याही नंबरचं केल्विनमध्ये रूपांतर करतील. इथे जोही नंबर असेल त्यामध्ये किती ॲड करणार? अबे पहिला जो नंबर दिला असेल सेंटीग्रेडमध्ये त्याचे काय करायचे आहेत? समजून नाही राहिलं? इतकं सोपं तर विचारून राहिलो मी. टेम्परेचर दिलेलं आहे कशामध्ये? आता असं वाटत असं. अबे टेम्परेचर दिलेलं आहे कशामध्ये? सेंटीग्रेडमध्ये. त्याचे काय करायचे? अप्रॉक्सिमेटली तुम्ही 273 ॲड करता, पण आपण तसं नाही करायचं. तुलाच म्हटलं मी, इकडे बघ भाऊसाहेब पोटे, सॉरी इकडे लक्ष दे.
भाऊसाहेब. तर इकडे लक्ष द्या जरा, कशामध्ये केल्विनमध्ये करायचे असतील तर काय ॲड करणार, 273 हा ना, 0.15 ॲड कराल तर सेंटीग्रेडचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, केल्विनमध्ये. ते चुकीनं निघालं, ते भाऊसाहेब भाऊसाहेब म्हणत राहतो मी, त्यासोबत ते दुसरं सरनेम पण लागून गेलं चुकीनं. ओके, असू द्या. पहा नंतर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज युनिट ऑफ. न्यूटन म्हणजे फोर्स, मीटर स्क्वेअर म्हणजे एरियन, फोर्स अपॉन एरिया प्रेशर. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आणखी काय म्हणतात, पास्कल. ओके, सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज युनिट ऑफ प्रेशर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पास्कल. समजते. हां, नंतर पहा, एस आय युनिट ऑफ प्रेशर पास्कल, आणि पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. भाऊ लक्ष दे ना, जमणार. आणि सांग पास्कल म्हणजे काय, शेवटचा तो सांग बरं, तुम्ही दोघं जण सांग. पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर. कोणाचा, न्यूटनचा की मीटरचा की दोघांचाही? लक्ष द्या. तर पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ एनर्जी. बघा आता कसे क्वेश्चन ट्विस्ट होत राहतात, पुढे पुढे पाहा ना कशी मजा येते. तुम्ही म्हणाल की बापरे हे नाही करायला पुरत, असा एखादा टीचर पकडायला पुरते ज्यात तो त्यालाही समजलं नाही पाहिजे आणि आपल्यालाही समजलं नाही पाहिजे एंट्रन्समध्ये काय येते. बरोबर आहे, तोही टेन्शन नाही घेणार, आपण टेन्शन नाही घेणार, असं नाही. लक्ष द्या आता इकडे, पहा लक्ष द्या. काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ एनर्जी. एनर्जीचं युनिट नाही पाहिजे आपल्याला, एनर्जीचं युनिट असेल तर ते नाही पाहिजे, जे एनर्जीचं युनिट नाही ते करेक्ट आन्सर असेल. आता बघा काय करायचं, हे काय आहे, हां नाही नाही कसं करायचं, वॅट सेकंद आहे. वॅट म्हणजे काय असते, जूल पर सेकंड. आणि सेकंड, परत सेकंड सेकंड काय झाले, कॅन्सल, काय राहिलं, जूल. जूल म्हणजे एनर्जी, किंवा असंही करू शकता, वॅट कशाचं, वॅट म्हणजे काय असते, एनर्जी अपॉन टाईम. आणि सेकंड म्हणजे काय, टाईम. टाईम टाईम कॅन्सल, कशाचं युनिट राहिलं, एनर्जीचं. म्हणजे तुम्ही एक तर जूल घेऊनही करू शकता किंवा फॉर्म्युला घेऊनही करू शकता. समजलं का? म्हणून लक्षात ठेवायचं की वॅट काय असते, जूल पर सेकंड. आणि पुन्हा सेकंड, सेकंड सेकंड कॅन्सल, तर हे झालं जूल. जूल कशाचं युनिट आहे, एनर्जीचं. आपल्याला काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ एनर्जी. हे आहे, हे नाही पाहिजे आपल्याला. नंतर बघा, के जी मीटर पर सेकंड. के जी मीटर पर सेकंड मोमेंटमचं युनिट आहे. मोमेंटम, के जी म्हणजे मास, आणि मीटर पर सेकंड वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी, मोमेंटम. मोमेंटम हेच वेगळं आहे एक. जूल तर एनर्जीचं युनिट आहेच. आणि न्यूटन मीटर, न्यूटन मीटर एनर्जीचं युनिट आहे का? यस. न्यूटन म्हणजे फोर्स आणि मीटर म्हणजे डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क, आणि वर्क म्हणजेच एनर्जी. समजते हो की नाही? न्यूटन मीटरला कसं केलं, न्यूटन मीटर ॲक्च्युली टॉर्कचं युनिट आहे. न्यूटन म्हणजे, हो न्यूटन, इकडे लक्ष दे. न्यूटन म्हणजे, मीटर म्हणजे डिस्टन्स, फोर्स इंटू डिस्टन्स वर्क, वर्क म्हणजेच एनर्जी. न्यूटन मीटर ही कशाचं युनिट आहे, एनर्जीचं आहे. फक्त काय नाही आहे, के जी मीटर पर सेकंड. समजा इथे म्हटलं असतं, लक्ष द्या, इकडे म्हटलं असतं इलेक्ट्रॉन व्होल्ट, ईव्ही. इलेक्ट्रॉन व्होल्ट, इलेक्ट्रॉन व्होल्ट कशाचं युनिट आहे, एनर्जीचं. व्होल्टेजचं युनिट नाही आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट इज द युनिट ऑफ एनर्जी. समजते, नाही इलेक्ट्रॉन व्होल्ट व्होल्टेजचं युनिट. व्होल्टचे जूल कसे करतात पहा, आता आलंच येतं. इलेक्ट्रॉन व्होल्ट, इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो 1.6 × 10⁻19, आणि याचे होतील आता जूल. समजलं कसं, इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉनच्या जागी इलेक्ट्रॉनचा चार्ज लिहायचा. भाऊ पाठ पाहिजे इकडे, लक्ष. 1.6 × 10⁻19. आणि आता इलेक्ट्रॉन व्होल्टचं रूपांतर कशामध्ये झालं, जूल. ईव्हीचं रूपांतर मध्ये करता येईल, कसं करणार, त्या जागी इलेक्ट्रॉनचा चार्ज लिहून टाकायचा. इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्शन मध्ये होणार जूलमध्ये. इलेक्ट्रॉन व्होल्ट अत्यंत कमी एनर्जी आहे. जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतात त्यांची एनर्जी कमी असते, ती कशामध्ये मोजतात, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मोजतात. स्मॉल, एकदम लहान ज्या एनर्जीज आहेत त्या इलेक्ट्रॉन. स्मॉलेस्ट युनिट ऑफ एनर्जी असं म्हटलं तरी चालेल. कोणतं, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, पहा
नंतर काय म्हटलेलं आहे? यस, काय म्हटलं पुढे? SI युनिट ऑफ मोमेंटम. फॉर्म्युला पाठ पाहिजे. मोमेंटमचा फॉर्म्युला P=mv. एमचं युनिट kg, वेलॉसिटी युनिट मीटर पर सेकंड. कुठं आहे? kg मीटर पर सेकंड. बी. समजलं? असंच तुम्हाला घरी करून पाहायचं होतं. अरे समजून राहिलं का? बस 25 पूर्ण करू. वेवलेंथ ऑफ कराल तुम्ही बाकी? नक्की. मग उद्या तसे नका येऊ, आज जसे आले. उद्या सर्व याचं ॲनालिसिस करून या, ऑपरेशन करून या. तेवढी रेकॉर्डिंग बंद करा.